नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आज आपण पफ स्लीव्स कटिंग करणार आहोत। कटिंग आणि त्यानंतर स्टिचिंग पण दाखवणार आहे मी तुम्हाला। चला तर बघू मग आपण पफ स्लीव्स कटिंग करायची। नॉर्मल जी स्लीव्ज असते आपली, मी पहिल्यांदा तेच माप टाकते। पूर्ण उंची 9.5 आहे, तर मी 10.5चं माप घेतलं आहे, 1 इंच मिळून। आपण जी रेग्युलरची स्लीव्ज कटिंग करतो ती अशा प्रकारे करते, म्हणून मी पहिल्यांदा तीच दाखवते तुम्हाला। आणि पफ घेण्यासाठी जी नंतर वरती आपण एक्स्ट्रा घेतो ती मी नंतर दाखवते। इथे मुंड्याचा आकार घेतला आहे, मुंड्याच्या आकारासाठी माप टाकलं आहे मी 3.3 वरती मी ते माप घेतलेलं आहे। तर आता हे 1.5 इंचावरती फिटिंगसाठी घेत होते आणि हे 2 इंचामध्ये घेऊन तिथे मार्किंग केली। आता मुंड्याचा आकार देऊन घेऊ। आपल्या रेग्युलरच्या स्लीव्जला जो देत्या तसाच आकार द्यायचा हा। या आकारावरून मी तुम्हाला पफ स्लीव्ज कशी काढायची ती दाखवते। आपली जी पूर्ण उंची होती 10.5, त्याच्यामध्ये मी 5 इंच वरती वाढवून माप घेतलेलं आहे। तर तिथे मार्किंग करून घ्यायची आणि तो मुंड्याचा आकार देण्यासाठी नंतर दुसरं पण माप काढायला लागल। इथे पूर्ण घडी माझी 8 इंचाची आहे, तर मी त्याच्या मध्यावरती 4 इंचावरती मार्किंग केलेली। ती मार्किंग लक्षात घेऊन आपण वरचा जो एक्स्ट्राचा कपडा घेतला आहे त्याचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। अशा प्रकारे हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। तिथे पफ तयार होईल। वरचा जो कपडा आहे तो, आणि खालची ती रेग्युलर स्लीव्ज आपली मी ती पण दाखवली आणि पफ स्लीव्ज पण दाखवली। आता दंडघेराचं माप टाकते। पूर्ण दंडघेर 5 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच, आपलं जे रेग्युलरचं असतं ते। आता ही बाही आखून झाली आहे, ती कट करून घेऊ आपण। अशा प्रकारे स्लीव्जला आकार देऊन आपण कट करून घ्यायची। माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही जी मार्किंग आहे इथे आपण कट लावून घेऊ। तिथून पुढे वरती आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे। ही मध्यावरती मार्किंग। अशा प्रकारे आपली कटिंग पूर्ण झालेली आहे। आपण ब्लाउज पिसावरती कटिंग करून घेऊ। ब्लाउज पीस डबल घडीचा, त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायची। हे नवरीचं हळदीचं ब्लाऊज आहे, त्यावरती मी पफ स्लीव्ज टाकली आहे आणि बॅक नेकला पण डिझाईन टाकायची आहे। तर ती बॅक नेकची डिझाईन माझी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल। पुढचे व्हिडिओ बघण्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील। इथून मागचे पण व्हिडिओ मी बरेच काही टाकलेले, त्यामध्ये कटोरी कटिंग पण आहे, डिझाईन पण आहे, म्हणजे अशा प्रकारे सर्वच व्हिडिओ टाकत असते मी। अशा प्रकारे ही ब्लाउज पीस आणि
अस्तरची कटिंग पूर्ण झालेली आहे. आपण आता स्टिचिंग बघू. मी तुम्हाला दाखवते की पुढे स्टिच कसं करतात. कारण जेव्हा तुम्ही प्लेट्स घेतात तर त्या चुकीच्या प्लेट्स घेता, त्यामुळे पप पडत नाही स्लीव्जला. मी कशा प्लेटा घेते त्यानुसार तुम्ही पण प्लेटा घेत चला, मग पप चांगल्या प्रकारे पडतो. आता इथे फोल्ड करून घेऊ आपण अस्तर. दाबटीप देऊन घ्यायची. पूर्ण स्लीव्जला अशा प्रकारे टीप टाकून घ्यायची. त्यानंतर आपण प्लेटा घालू. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आणि आपण जिथे पहिले मार्किंग करेल होती तिथे परत एकदा छोटे छोटे कट टाकून घ्यायचे. तिथून पुढे आपल्याला प्लेट घालायचे आहे. या असे ते पहिले कटची मार्किंग होती तिथेच परत कट टाकून घ्यायचे. इथे आपण आता चुन्या टाकून घेऊ. मी कशा प्रकारे चुन्या टाकते नीट लक्ष देऊन तुम्ही पण तशाच चुन्या टाकत चला. ह्या चुन्यांचा शेप मी पुढच्या दिशेने करते, तर त्याच दिशेने चुन्यांचा शेप घ्यायचा. मी इथे 5 चुन्या घालते. ह्या साईडनी 5 आणि त्या साईडनी पण 5च आल्या पाहिजे. या दुसऱ्या चुन्या पण यांचे तोंड मी विरुद्ध दिशेने केले, तर यांचे पण त्याच प्रकारे विरुद्ध दिशेनेच करायचे. इकडून मी 5 घातल्या तर त्या साईडनी पण मोजून 5च चुन्या घालायच्या. चुन्या घालून झाल्या आहे. आपण बघू पप कशा प्रकारे पडलाय. दोन्ही साईडनी सारख्याच 5-5 चुन्या घातलेल्या आहे. चला तर आपण आता बघू की लूक कसा आलेला आहे. हे बघा मैत्रिणींनो, किती छान प्लेटांचा लूक किती छान दिसतोय. पप पण खूप छान पडलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.